नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज कोणता व्लॉग किंवा असं काही स्पेशल व्हिडिओ नाहीये। हाच एक व्हिडिओ आहे ज्यामधून मी तुम्हाला भेटणार आहे, तुमच्याशी बोलणार आहे। आणि काय आहे व्हिडिओचा टॉपिक तर अगदी म्हणजे माझ्या मनातलं तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। थोडंफार म्हणजे काय म्हणतो, विचारांचा गोंधळ असतो मनामध्ये तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि मग थोडंसं मन मोकळं करणार आहे, इतकंच। तर 2 दिवसांपूर्वी माझे व्हिडिओज आले नव्हते, तुम्ही नोटीस केलं असेल। आणि जे म्हणजे माझे सबस्क्रायबर आहेत, जे अगदी ओळखीचे आहेत किंवा जे युट्यूब मधूनच माझ्या ओळखीचे झालेत, त्यांचे मला मेसेज सुद्धा आले। त्यांनी मला विचारलं सुद्धा हक्काने की का ग व्हिडिओ नाही आला, कारण ऑब्व्हियसली आता मी रोज बनवते, सो तुमचा हक्क आहे मला विचारण्याचा। सो त्याच हक्काने त्यांनी मला विचारलं आणि मी सांगितलं प्रामाणिकपणे जे काही कारण आहे ते। तर झालं असं होतं की आता कसं आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत आता या 2 महिन्यामध्ये मी चॅनलवरती खरंच एफर्ट्स देते। तुम्ही सुद्धा पाहताय की मी कन्सिस्टन्सी सुद्धा मेंटेन केली आहे, रोजच्या रोज व्हिडिओज करते, प्लस वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ करते। आणि मग गेल्या वर्षी मला फरक नव्हता पडत मला व्ह्यूज येत आहेत की नाही येत, कारण त्यावेळेला माझं लक्षच नव्हतं चॅनलकडे, फक्त तो जिवंत ठेवायचा आहे, ऍक्टिव्ह ठेवायचा आहे म्हणून माझं ते सुरू होतं। पण आता ज्या वेळेला मी म्हणजे व्हिडिओज बनवते की नाही, त्यावेळेला मला असं वाटत होतं की राव मला व्ह्यूज काय येत नाहीयेत, बरोबर की नाही। कुठंतरी म्हणतो ना आपण, ज्यावेळेला आपण प्रयत्न घेत असतो त्यावेळेला त्या प्रयत्नातून आपल्याला यश मिळण्याची अपेक्षा असते किंवा काहीतरी फळ मिळण्याची अपेक्षा आपोआप निर्माण होते। मन आहे शेवटी माणसाचं, आपण माणूस आहोत। सो मलाही तसंच झालं की का बरं व्ह्यूज येत नाहीयेत किंवा का माझा रीच वाढत नाहीये, म्हणजे आणि मग ज्यावेळेला आपण असं करतो ना त्यावेळेला म्हणजे शेवटी स्वतःलाच दोष देणार ना की माझ्यातच काहीतरी कमी असेल म्हणूनच मला ते येत नाही की काय। आणि माझी तर ही सवयच आहे, म्हणजे अतिविचार ही घाणेरडी सवय आहे माझी। म्हणजे एकदा विचार सुरू झाला ना की त्याचा अतिविचार करत करत पराचा बगळा करायची सुद्धा मला सवय आहे, जे ऍक्च्युली कमी करतेय मी, पण म्हणतो ना आपण स्वभावात मुरलेलं आहे ते माझ्या। तर तसंच काहीसं मग ज्यावेळेला डोक्यात आलं की व्ह्यूज का बरं येत नाहीयेत, आणि मग हळूहळू असं वाटायला लागलं की नाही आपलंच काहीतरी चुकत असेल, आपलेच टॉपिक तेवढे अट्रॅक्टिव्ह नसतील किंवा आपलेच व्हिडिओ तेवढे एंगेजिंग नसतील। आणि असं वाटत वाटत इथपर्यंत वाटायला लागलं की नाही यार, आपण राहतोच असे आणि आपण व्हिडिओमध्ये अट्रॅक्टिव्हच नाही दिसत आणि म्हणूनच आपल्याला व्ह्यूज येत नाहीत। कारण कसं आहे, कोणी कोणी जे लोक छान पण दिसतात, छान राहतात, ऑब्व्हियसली थोडंसं त्यांच्याकडे अट्रॅक्शन वाढतं किंवा त्यांचे व्हिडिओ आपोआप एंगेजिंग बनतात। सो म्हटलं की आपल्याकडे ते पण नाहीये, मग आता एंगेजमेंट तरी कशी वाढवायची, बरोबर की नाही। आणि मग नंतर असं वाटायला लागलं की जाऊ दे, हे काय आपल्या बसचं नाहीये, मग आपण आता हे बंदच करू आणि सोडून देऊ, मरू दे तिकडे, आपलं आपलं जे चाललंय ते चांगलं चाललंय म्हणायचं। कारण खरंच जे सुरू आहे त्याच्यामध्ये मी खूप समाधानी आहे आणि अल्टिमेटली सुखी सुद्धा आहे। हे मी असंच सुरू केलेलं होतं युट्यूबचं। मग मी म्हटलं की नाही बाबा बस ठीक आहे, आणि 2 दिवस म्हणून मी काहीच बनवले नाही व्हिडिओ बरं का। आणि त्या दिवशी गुरुवारी आमच्या इथं खेळ पैठणीचा कार्यक्रम होता, ज्याचा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलाच। तर तिथं गेल्यानंतर कसं थोडंसं मला रिलॅक्स सुद्धा वाटलं आणि आपोआप की नाही माझा कॅमेरा पकडला गेला व्लॉग बनवण्यासाठी। आणि तेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली की आता मला सवय लागून गेली हे व्हिडिओज वगैरे बनवायची, आणि म्हणजे म्हणतो ना आपण स्पॉन्टेनियस असतं तसंच झालं ते माझ्याकडून। आणि मग मी बनवलं त्या दिवशीचं जितकं माझ्याकडे क्लिप्स होते तितके मी बनवून घेतले आणि कुठेतरी मला आपोआपच छान वाटायला लागलं। कारण ज्या वेळेला मी 2 दिवस व्हिडिओ बनवले नव्हते की नाही, त्यावेळेला मला असं करमत पण नव्हतं, चुकल्यासारखं वाटत होतं, आपण नक्की बरोबर निर्णय घेतोय का असंही वाटत होतं। आणि ज्या वेळेला मी तो व्लॉग शूट केला त्यावेळेला मला आपोआप असं रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं। तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही गोष्ट कुठेतरी आता आपल्याला एक आनंद देतीये, भले आपल्याला पैसे नाही मिळू देत किंवा व्ह्यूज नाही मिळू देत, पण एक आपण म्हणतो ना मानसिक असतं, ते मानसिक सुख आपल्याला मिळतंय किंवा ते सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळतंय। सो मग आपण हे आता कंटिन्यू करूयात। आणि मग आपोआप म्हणजे माझ्या लक्षात आलं की हे असं कशामुळे झालं, तर काही मंडळी आहेत बरं का, जो आत्ताचा माझा सबस्क्रायबर बेस आहे ना, तो खरंच त्यांच्याबरोबर माझं प्युअर बॉन्डिंग झालंय असं मला वाटतंय। कारण ज्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते की नाही त्यावेळेला आता ठराविक लोकांची नावं
त्यांची कमेंट आल्याशिवाय मला ना राहवत नाही की अरे यार अजून अश्विनी शिंदेने माझा व्हिडिओ पाहिला का नाही, तिची कमेंट नाही आलेली, किंवा गजानन शेंदूरकर म्हणून दादा आहेत त्यांनी अजून कसं काही कमेंट नाही केली, परत प्राजक्ता पाटील आहे, श्रावणी देशमुख म्हणून आहे जी तर अगदीच माझी चांगली मैत्रीण झाली, इंस्टाग्रामवरती पण मेसेज करते आणि आमचं फोन कॉलवरती सुद्धा बोलणं झालं. त्यामुळे ती खूपच म्हणजे मला असं वाटलंच नाही की मी अनोळखी व्यक्तीबरोबर बोलते, तिच्याशी बोलताना खास करून श्रावणीशी. आणि मग त्यावेळेला मला रिअलाइज झालं की खरंच म्हणजे आपण जे बाकीच्या युट्यूबरकडून मी ऐकते की नाही एक बॉन्डिंग असतं किंवा तुमच्याबरोबर माझं एक नातं जोडलं गेलेलं आहे. मी म्हणायची बाई हे लोक असं कसं काय म्हणतात, कारण चेहऱ्याने तर मी कुणाला ओळखत नाही तुमच्यापैकी ना, बऱ्याच जणांना नाही ओळखत, फक्त कमेंटमधून जे नाव समजतं तितक्यातूनच. आणि मग नंतर मला लक्षात आलं की हे खरंच असं होतं, ते आपोआप डेव्हलप होतं ते नातं. सो ते आता माझंही झालंय आणि ते आनंद देणारं खरंच आहे. बाकीचं काही नसलं तरी, म्हणजे इन्कम वगैरे जरी काही नसलं तरी किंवा एक्स्ट्राचे व्ह्यूज जरी नसले तरी. आणि मग माझ्या लक्षात आलं की नाही हे 2 दिवसाचं म्हणजे होतं, कधी कधी येतं आपल्याला टेन्शन, बरोबर की नाही. सो मलाही तसंच आलं. आणि मग परत एकदा त्यातून असं लक्षात आलं की जरी कितीही विचारांचं वादळ आलं आणि त्यामध्ये आपण कितीही गुंतून गेलो तरी त्यातून बाहेर पडायचंय हे म्हणजे कळालं मला की लवकरात लवकर या अशा विचाराच्या वादळातून आपल्याला बाहेर पडायचंय आणि आपल्याला जे साध्य करायचंय त्याच्यावरतीच फक्त लक्ष केंद्रित करायचंय. सो मग मीही तेच ठरवलं आणि आजचा हा व्हिडिओ म्हणूनच बनवते आणि अगदीच मनातलं तुमच्याबरोबर बोलते बरं का मी. तर मग आता पुढची स्ट्रॅटेजी पण मी तुमच्याबरोबर शेअर करते, कारण आता तुमच्यापासून लपवायचं काय, कारण तुम्ही शून्यापासून मला पाहत आलात, बरोबर की नाही. सो मग आता पहिली गोष्ट मी अशी ठरवली आहे, तुम्ही मला सजेस्ट सुद्धा केले बरं का तुमच्यापैकी बऱ्याच. तर मग आता पहिली गोष्ट मी अशी ठरवली आहे की चॅनेलचं नाव मी चेंज करणार आहे. तर आता चॅनेलचं नाव चेंज करण्यामागचं कारण असं की बघा थोडंसं युनिक नाव असलं की पण लोक व्हिडिओज पाहतात. आणि मग आता नवीन नाव ठेवायचं काय, तर खरंच तुमच्याच कमेंटमधून मला एक नवीन नाव सुचलंय बरं का चॅनेलचं, जे तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, ऐकायला मिळेल. उद्याचा एक नॉर्मल व्हिडिओ येईल जो मी अगोदरच शूट करून ठेवलाय. तो आल्यानंतर परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चॅनलचं नवीन नाव समजेल. आणि मला असं वाटतंय की त्यातून काहीतरी म्हणजे थोडंसं कसं युनिक नाव असलं की लोक पाहतात. सो मग तसं काहीसं म्हणून तो एक प्रयत्न आहे. आणि प्लस तुमच्यापैकीच बऱ्याच जणांनी मला बऱ्याच वेळेला सजेस्ट केले, मनीषा ताईंनी वगैरे पण, की नाही तू म्हणजे शॉर्ट्स वगैरे पण कर, त्याने पण रीच वाढतो. अंकिता म्हणून आहे, आता असं नका म्हणू बरं का की आम्ही पण कमेंट करतो तू आमचं नाव नाही घेतलेलं, सगळेच आहेत बरं का, जसे जसे आठवतात तसं तसं मी नाव घेते. पण जी काही ठराविक 10-12 मंडळी आहेत ना त्यांची कमेंट आल्याशिवाय मला करमत नाही असं झालंय. त्यामुळे मग आता स्ट्रॅटेजी काय चॅनलची, तर जे मी म्हटलं नाव एक चेंज करेन. आणि शॉर्ट्स मधून कसं लॉंग व्हिडिओज पण येतील, नाही असं नाही, पण शॉर्ट मधून पण मी मिनी ब्लॉग वगैरे असं जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करेन, एक रीच साठी फक्त, बाकी काही नाही. आणि अजून जसं जसं समजत जाईल तसं तसं, कारण चॅनेल मी सुरू केलेला 2.5 वर्षांपूर्वी आणि 2.5 वर्षांपासून आतापर्यंत खूप ट्रेंड बदलला युट्यूबचा, हे माझ्या चांगलंच लक्षात आलंय. आणि म्हणतो ना आपल्याला काळानुसार बदललं पाहिजे. सो मग तसंच काहीच मी बदलण्याचा प्रयत्न करेन. आणि बघूयात म्हणजे काय म्हणायचं, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, यश मिळणं न मिळणं नशिबात आहे असं आपण म्हणतो. आणि मग ज्यावेळेला आपण असं म्हणतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रयत्न अंती परमेश्वर हा असतोच असतो. सो मग जी तोडके मेहनत करेंगे और बघूयात पुढं काय ते, बरोबर की नाही. आणि अजून एक गोष्ट माझ्या अजून एक लक्षात आली ह्या वेळेला की मी पैशांचा विचार कधीपासून करायला लागले. कारण मी तुमच्याबरोबर बऱ्याच वेळेला हे शेअर केलंय बरं का की माझ्यासाठी पैसा तितका महत्वाचा नाहीये. कारण माझ्या म्हणतो ना आपण पास्टमध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळे मला असं वाटतं की नाही पैशामुळे माणूस पूर्णपणे बदलतो. आणि या गोष्टीवरती ना माझा 100% विश्वास आहे. आणि म्हणून मला कदाचित असं वाटतं की जे आहे ते चांगलं आहे, कमी पैसे तर कमी पैसे, पण ऍटलीस्ट आपण माणूस म्हणून तरी छानपणे जगू शकतो. पैसा जास्त आला की माणसं बदलतात. आणि म्हणून मग मी नाहीच पैसा कमवायचं कधी माझं टार्गेट ठेवलेलं लाईफमध्ये. आणि मग अचानक असं कसं काय झालं की मला व्ह्यूजची किंवा ह्याची चिंता वाटायला लागली.
आणि मग याचं कारण तेच होतं, आपण म्हटलं ना थोडंसं मन आहे आपलं भरकटतं कधी कधी, पण त्याला आळा घालणं आपल्या हातात आहे ना. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, आपलं तर टार्गेट काय होतं, वीणा, मी आणि सौरभराव. मग आता हेच जे आपलं त्रिकोणी कुटुंब आहे तेच ते आपला संसार जो आहे तो एक्सप्लोर करूयात आणि साईड बाय साईड तुमच्याबरोबर शेअर सुद्धा करत राहूयात. आता त्यातून जे येईल ते जेवढं नशिबात आहे तेवढंच येईल, बरोबर की नाही. मग एक्स्ट्राची अपेक्षा कुठून माझ्या मनात जागृत झालेली मला पण माहित नाही, पण मी शांत केली आहे ती आता. आणि झालं, इतकंच होतं माझ्या मनामध्ये. आणि मला असं वाटलं तुमच्याबरोबर ते शेअर करावं, म्हणून अगदीच नॉर्मली मी बसलेली बरं का. आणि मी अशीच असते घरात, मी रोज मेकअप नाही करत किंवा मला नॅचरली मी अशीच दिसते. आणि फिल्टर वगैरे कसं लावतात हेही मला ऍक्च्युली खरंच माहिती नाहीये आणि मला ना लावायचं पण नाही, खरं सांगते मी. कारण आहे ते माझ्या आईनं मला नेहमी सांगितलंय की जे देवाने दिलंय त्याला हसत ऍक्सेप्ट केलं ना की आयुष्य सुखकर होतं. सो मग मीही अशीच दिसते आणि अशीच व्हिडिओमध्ये येते. तर मग तुम्हाला जर मला असंच पाहायला आवडत असेल तर कमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला मला कसं पाहायला आवडेल हेही कमेंट करून सांगा. आणि आजचं माझं जे हितगुज होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं, त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर मग आता मी इथंच थांबते, भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आत्तापुरती रजा द्या. बाय बाय. Thank you for watching.